पंकजा मुंडे भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये मराठा आरक्षणाचा ठराव मांडणार आहेत। आजपासूनच खरं तर राज्य भाजप कार्यकारिणीचं 2 दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे। रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत। रश्मी, काय अजेंडा आहे भाजपचा? आपण बघतो जेव्हा पण भाजपाची कार्यकारिणीची बैठक होते त्यामध्ये राजकीय प्रस्ताव हे मांडले जातात आणि राज्यामध्ये सध्या जो विषय असतो त्या संदर्भात मांडले जातात। आपण बघतो की सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत आणि ह्या संदर्भाचा जो आज राजकीय प्रस्ताव आहे तो भाजपाच्या कार्यकारिणीत देणार आहे। या आधी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठा आरक्षणाला भाजपाचा पाठिंबा आहे आणि ज्या पण मोर्चाच्या मागण्या आहेत त्याप्रती राज्य सरकारचं देखील आश्वासन आहे आणि ते पाठिंबा आहे। या संदर्भातला जो ठराव आहे तो आज भाजपा कार्यकारिणीमध्ये मांडण्यात येणार आहे आणि स्वतः पंकजा मुंडे हा राजकीय प्रस्ताव मांडणार आहे। त्यामुळे आपण बघतोय की कार्यकारिणीमध्ये जे इतर प्रस्ताव येणार आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रस्ताव हा भाजपातर्फे देखील मांडण्यात येणार आहे आणि मराठा मोर्चांची जी मागणी आहे त्या मागण्यांना कुठेतरी भाजपा देखील आपला पाठिंबा दर्शवणार आहे। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।